यूट्यूब तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. तू काय कन्झ्युम करते, मी काय कन्झ्युम करते, यात फरक आहे. माइंडसेट टेक्निक म्हणजे सगळ्यात आधी आपण आत्ता जसं बोललो की थायरॉइड हा सेल्फ एक्सप्रेशनचा भाग आहे. सेल्फ लव्ह करणं खूप गरजेचं. स्वतःवर प्रेम करा. प्रेम नाही तर ॲटलिस्ट स्वतःचा रिस्पेक्ट करा. ठीक आहे, पार्टनरशी बोला, मैत्रिणीशी बोला, कोणाशी तरी बोला, पण सगळ्यात जास्त आपण कोणाला एक्सप्रेस करू शकतो आपल्या भावना, तर आपण स्वतःलाच एक्सप्रेस करू शकतो. साधं एक्झाम्पल इथे देते. आपण जेव्हा मॉलमध्ये जातो आणि नवीन ड्रेस घेऊन आपण जेव्हा ट्रायल रूममध्ये जातो, बरेच वेळेला बायकांच्या बाबतीत असं होतं. ट्रायल रूममध्ये गेल्यावर ते 4ही आरसे लावलेले असतात, बरोबर. किती वेळेला आपण त्या ड्रेसकडे बघतो? जास्त वेळेला आपण बघतो माझं पोट इथून बाहेर आलंय, माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आलंय, माझे केस कसे दिसतात आणि त्या ड्रेसवरती आपलं फक्त 20% लक्ष असतं. सो आपण वाईट आहे, काय वाईट चांगलं आहे, आहे, काय वाईट आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष हळूहळू प्रॅक्टिसनी होऊ शकते. तू आज केलंस, उद्या केलंस, मग त्यासाठी मग तू हो ओनो पोनोचे प्रेयर्स करायला घेऊ शकते. मीच जर म्हटलं ना छान झाली हा भाजी, समोरचा बघा छान झालीच म्हणे. सो सेल्फ टॉक इम्प्रूव्ह करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. मी अशी आहे, मला हे जमत नाही, मला करता येत नाही, माझ्याकडनं होत नाही. तुम्हीच स्वतःला प्रायोरिटाईज करत नाहीये. तुम्ही जर म्हणालात की हा माझा वेळ आहे, यावेळेला मी एक्सरसाइजच करणार आहे, यावेळेला मी स्वयंपाकच करणार आहे, यावेळेला मी माझं कामच करणार आहे. आता शॉर्ट मेडिटेशन बद्दल सांगत होतात, तर सांगाल का काय आहे नेमकं? तेच मी म्हटलं जसं की रात्री झोपताना ओके, फक्त झोपल्यावरती आपला हात आपल्या ग्लँडवरनं फक्त थोडासा खाली मसाज करायचा आणि मनामध्ये विचार करायचा आहे की आज मी सुरक्षित आहे. आजचा हा एपिसोड सगळ्या बायकांना वाटणार आहे माझ्यासाठीच आहे की माझ्याच भावना व्यक्त होत.